अंशुलला चौथ्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या त्या तब्बल 25 धावा आणि धावसंख्या होती 58 धावा. 58 धावा अजूनही रोशन. आता बॉलिंग मार्कवरती येणार आहे तर रोशन. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे पहिल्या इनिंग मधलं. स्ट्राईक वरती असणार आहे तो मनोज महेश सॉरी स्ट्राईक वरती असणार आहे तो महेश. पाहूया शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. पाहूया नक्कीच मोठे फटके आपल्याला इथं पाहायला मिळते. पहिला चेंडू रोशन सामना करेल तो महेश. पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू टाकला, तेवढा चांगला तिथं फटका पाहायला मिळाला. फेकी होईल तोपर्यंत नक्कीच एक धाव कंप्लीट होईल. खूप चांगल्या प्रकारचा तिथे थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट एसटी रक्षकाकडे फेकी केली, फक्त एकच धाव तिथे मिळाली. धावसंख्या जाऊन पोचली ती 59 वरती. शेवटचं षटक आहे, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातले. चांगला तिथं चेंडू फेकला, पंचांचा मोठा कशाकडे एलबीडब्ल्यू स्वरूपात फलंदाज बाद झालाय. तंबूच्या आसऱ्याला मनोज तर आता मनोजची जागा भरून घेण्यासाठी काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो अक्षय गायकवाड. अरे कोण आहे, चांगलेच खेळ दाखवला तो मनोज याने. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय अक्षय गायकवाड. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच मोठे फटके इथे पाहायला मिळतील का. लागोपाठचे 2 षटकार जर खेचले अक्षय गायकवाड याने तर शुभम पवार यांच्याकडनं 2000 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. चेंडू एक वेगवान असा चेंडू होता, बीड झालेत, कोणत्याही पद्धतीची धाव नाही, निर्धाव पद्धतीचा चेंडूची इथं फेकी झाली. धावसंख्या मात्र स्थिर आहे, धावसंख्या 59. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, नंतर एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये मनोज आउट झाला. चेंडू नक्कीच कार्पेट स्वरूपाचा फटका होता. चेंडू फेकलाय तोपर्यंत 1 धावेने वर समाधान मानावं लागेल. 1 धावेने धाव फलक पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोहोचली थेट 60 धावांवरती. पुढचा चेंडू नियोजच्या गतीतला एक घनागती प्रहार, चेंडू सीमारेषा पार 6 धाव. 66 धावा धाव फलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा झाल्या त्या 66 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. भाऊया मोठा प्रहार इथं पाहायला मिळतो का. पुढचा चेंडू आणि पंचांकडे अपील होत आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज नक्कीच बाद होत आहे. महेश खेळी संपुष्टात आलेले आहे, फलंदाज बाद झाला. धावसंख्या झाली ती 66 धावा आणि बनवायचं जिंकण्यासाठी 67 धावा.
आता आपण एक बुलंद आवाज सुमधुर आवाज ऐकणार आहोत मेडी सरांचा. मेडी सरांना आमंत्रित करते की त्यांनी माईकचा ताबा घ्यायचा. मेडी सर कल्पक राजू स्टार संघाचा कर्णधार आणि मराठवाडी संघाचा कर्णधार यांनी स्टेज वर यायचं नाणेफेकीसाठी स्टेजशी संपर्क करायचं नाणेफेकीसाठी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजशी संपर्क करायचा नाणेफेकीसाठी. कल्पक राजू स्टार संघाचा कर्णधार आणि मराठवाडी संघाचा कर्णधार यांनी स्टेजशी संपर्क साधले नाणेफेकीसाठी. मी पांडुरंग पाटील यांना विनंती करतो त्यांनी नाणेफेक करून द्यायचे. आमच्या गावचे पाटील पांडुरंग पाटील खुर्च्या तिकडे घ्या रे. धन्यवाद समस्या पुरुष एकदा सर्वांना शुभ. चला दोन फलंदाज आपण मैदानामध्ये लगेच जायचं. जास्त वेळ तुम्ही करू नका कारण आज आयोजन कमिटीने जो निर्णय घेतला की आज लवकरात लवकर सामने आपल्याला कव्हर करायचे. आज दोन सामने एक्स्ट्रा असतील. सेकंड सेमीफायनल आणि मेगा फायनल सामने तुम्ही पाहतात. पूर्वार्ध हे या मैदानावरती संपन्न झालं. फलंदाजी करत असताना प्रथम एसटी वॉरियर्स या संघाने धावत संख्या नोंदवली 66 आणि 67 धाबांचं आव्हान असेल येणाऱ्या द्वितीय सत्रामध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना रोशन अंबोळे आणि त्याला साथ देत असताना योगेशला तुम्ही पाहाल. 12 पाठव नाही ते त्या बॉलरचा तर कोणच नाही 12वा. तुम्हाला त्या फिल्डिंग टीमने 12वा पाठवा. बर बॉल चढेल त्याला युट्यूब लावायला एका 12वा खेळाडू नसेल तर पॅनल लावेल. बोला बोलू त्यांना झालं. हे काय स्टीवन आहे ना. हे रे बाबा नाव सांग ना. चेतन बॉलिंग 67 धावांचं नक्कीच आव्हान असेल. कपाळी केशरी गंध मा शिवरायांचा छंद मुखात एकच नाम घोष जगदंब आणि जगदंब. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो सकाळ नेहमी हसरी असावी आणि हे हसरी सकाळ आज तुमच्या आमच्या भेटीला येते. SPPL शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वाचं आयोजन आपण पाहिलं तर आदरणीय अरुणजी सुरवळ साहेब शिवसेनेचे कार्यकर्ते भडाडीचे आणि मुलगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक त्यांच्या समवेत युवा सेना शहर प्रमुख आमचे कल्पेशजी भोसले शुभम पवार आणि संपूर्ण आदेश प्रतिष्ठान या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन ज्याने मात्र खूप मोलाची साथ या लीगसाठी दिली आहे.
सातत्याने आपण पाहिलं तर ही स्पर्धा चर्चेत नव्हती बदलापूरमध्ये, परंतु अवघ्या 15 दिवसामध्ये पूर्णपणे ही रणनीती आखली गेली. या दोन खेळाडूंच्या माध्यमातून कल्पेश भोसले असतील, त्यानंतर शुभम पवार आणि संपूर्ण आदेश प्रतिष्ठान ही टीम असेल. क्रीडांगणाचं नक्कीच आपण पाहिलं तर स्वरूप तुम्हाला अगदी आगळं वेगळं पाहायला मिळालं होतं या 15 दिवसापूर्वी, परंतु या क्रीडांगणावरती घेतलेली ही अफाट मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्याचं मागचं मुख्य कारण तुम्हाला पाहायला मिळत आहे. धाबसंख्या धावफलकामध्ये 67 धाबांची गरज आहे. टेनिक्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. यावेळेस इथे चांगला फटका आपण पाहतोय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग क्षेत्राला बीट करून चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. असून एक दर्जेदार स्ट्रोक, चेंडू सीमा पार चौकार. आठ धावा धावफलकावरती रोशन अंबोले एक जबरदस्त क्रिकेटर आहे. नेहमी त्याला आम्ही पाहिले शिरगाव संघाच्या वतीने, आणि आज फलंदाजी करत असताना या SPPL मध्ये आपण पाहिलं तर ईशावती स्पोर्ट्स या संघाच्या वतीनं पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. रिव्हर्स अटॅक, फटका चांगला आहे, दुधारी तलवार आपण पाहतोय, आणि रोशन अंबोले मात्र थांबणार नाहीये. सलग लागोपाठचा तिसरा चौकार, रोशन अंबोले ऑन द फायर. 12 धावा धावफलकावरती. सुरुवात कशी असावी अशी नक्कीच दर्जेदार सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये रोशन अंबोलेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 67 धावांचं टार्गेट आहे, आणि 67 धावा इथून तुम्हाला बनवायचे आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती, अगदी हल्ला बोल चेतनच्या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू चेतनचा डॉट आला, त्यानंतर 3 चौकार आपण पाहिले. चेंडू 55 धाबांची गरज या मॅच मध्ये अजूनही 67 धाबांची गरज असताना धाबा या क्रीडांगणावरती काल देखील आपण पाहिला तर भरपूर संघाने धाबा चेस केल्या. सकाळचं सत्र आपण पाहिलं तर अतिशय क्रिकेटला पोषक असं वातावरण. पुन्हा एकदा कोटप्प्याचा बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डाबा स्टिकला सोडून जात असताना, लेग स्टंपला सोडून जात असताना हा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच अभांतर होता, आणि या अभांतर चेंडूने संघाची धावसंख्या पुढे सरकते 13 या आकड्यावरती. टेलिक्रिकेशनच्या ऑफिशियल अपडेटर भावेश मुंडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट, क्लिअरिटी विथ क्वालिटी. नक्कीच घरी बसल्या देखील जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ऐकतात, ऑनलाईन पाहतात, त्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ऑनसाईडला हा फटका आपण पाहतो. दुसऱ्या धाबेचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु नकार येतो रोशन अंबोलेचा. अतिशय चांगली दर्जेदार पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न असेल, कारण आपण पाहिलं तर गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. फलंदाजी सुरुवातीला अटॅकिंग क्रिकेट सुरुवात तुमची जर चांगली असेल, शेवट देखील चांगलाच होतोय हे नक्की म्हटलं जातं. वेल बिगिन हाफ डन. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, आणि पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकातील हा अंतिम चेंडू फेस करेल योगेश. ऑन साईडला फटका चांगला, कॅप्चर सिलेक्शन, चेंडू सरळ चालला, शॉर्ट मिड विकेटला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीपला चेंडू सरळ जाईल सीमारेच्या पलीकडे, आणि हा येणारा दर्जेदार स्ट्रोक, योगेशच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. सगळ्या ओनरांना स्टेजवरती स्पोर्ट्स संघाचे संघ मालक भूषण ओटणकर, त्यानंतर पार्थ भोसले यांना विनंती करून आपण आला असेल तर आपण या व्यासपीठावरती
त्यानंतर कल्पक स्टार्स या संघाचे संघ मालक अंकुश भोसले, त्यानंतर एस.टी. वॉरियर्स सुमेश नेहेटे आणि मराठा वॉरियर्स संघाचे सागर मांडवकर आणि सुरेश भोसले हे सर्व संघ मालकांना विनंती करून आपण इथे उपस्थित असाल तर आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. धाबा संख्या दाफलकापती पहिले षटक इथे कंप्लीट झाले. 17 धाबा दाफलकापती एक 18 रन तर मग टोटलच 18 करणार बघायला देत आहे. 18 धाबा दाफलकावरती 18 रन्स 18 धावा. 67 धावांची गोलंदाज मनोज. अतिशय चांगली स्पर्धा या विभागातून या मिस्टामिंग आणि रोशन मात्र बाद झालाय. पहिला धक्का बिग विकेट डाऊन. कळलं पण पाहिलं तर सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये अत्यंत चांगली फलंदाजी रोशनने केली आणि अक्षरशः मी तर म्हणेन मनोजचं कौतुक करीन कारण ज्याने अक्षरशः रोशनला हा फटका खेळण्यासाठी भाग पाडला आणि इथे मात्र एक चांगला झेल फिनिश करत असताना रोशनची खेळ संपुष्टात येते 18 या धाबा संख्येमध्ये. पहिला धक्का इसामती स्पोर्ट्स या संघाला लागत असताना रोशन अंबवलीच्या स्वरूपात. मध्ये नवीन फलंदाज अभिषेक गोलंदाज सय्या. मनोजने पहिल्याच बॉलवरती सफलता अर्जित केली. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, तंत्रशुद्ध फटकेबाजी. फुटर बॉल होता यावेळेस चेंडू खरंगळत राहिला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज गॅदर करत असताना मनोजला तुम्ही पाहू शकाल. चांगली गोलंदाजी आहे, चांगला वेग त्यांच्याकडे, चांगला टप्पा त्यांच्याकडे हे दाखवून देत असताना मनोज आपण पाहतोय रोशनला बाद केलं. आता मात्र संघाला पूर्णपणे अडचणीत आणण्याचं काम करतात. प्रतिस्पर्धी संघामध्ये प्रेशर आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळतो. धाबा संख्या दाफलकामध्ये 19 1 बाद 19. षटक क्रमांक 2 आपण पाहतो प्रगती पथावरती. गोलंदाजीसाठी सच मनोज. यावेळेस पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू बदलतोय. सिरीज आउट. अक्षरशः मी तर म्हणेन खात्रीत पकडलंय. काय गोलंदाजी आहे मनोजची आणि सुरेख गोलंदाजी करत असताना मात्र इथे LBWच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. अभिषेकला मात्र खाताना उघडताच मैदानाच्या बाहेर यावं लागलं. काय बॉल होता. अगदी नक्कीच पंचांनी ओळखली. लाईन अगदी मिडल स्टंप वरती होती. त्यानंतर हाईट फॅक्टर पंचांनी देखील पाहिलं आणि यावेळेस दुसरा धक्का लागत असताना अंशुल येतात मैदानाच्या आतमध्ये. पहिले षटक आपण पाहिलं अत्यंत महागडं होतं. त्यानंतर द्वितीय षटकाला जशी सुरुवात झाली, दुसऱ्या षटकाला जसं प्रारंभ झालं तसं मात्र 2 विकेट्स इथे मात्र पतन करत असताना गोलंदाज मनोज. या दरम्यान सन्माननीय वसंत दाभोळकर यांचे इथे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. शिरगाव परिसर प्रीमियर लीग 2021 पर्व पहिलं. अत्यंत चांगली स्पर्धा. खूप कमी दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि यावेळेस रक्षक आपण पाहतो जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना. पहिले षटक आपण पाहिलं अत्यंत महागडं होतं. त्यानंतर या षटकामध्ये मनोजने काय कमबॅक केलं. मी तर म्हणेन या षटकामध्ये द्वितीय सत्रामध्ये टर्निंग पॉइंट षटक म्हटलं जाईल मनोजचं, ज्यामध्ये 2 विकेट्स. धाबा सुद्धा खूप कमी पाहायला मिळतात. फक्त 1च धाव अद्यापपर्यंत खर्च केली आहे वर बॉलिंग. 67 धाबांचं टार्गेट तुम्हाला चेस करायचं आहे.
ऑन साईडला फटका आपण पाहतो स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते 30 यार्डमध्ये. तोपर्यंत चांगलं दर्जेचं क्षेत्ररक्षण नक्कीच एक साव तिथे अंकित होत असताना आपण पाहतो एक चिकी सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या फलकामध्ये जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 2-0 18 धावा. पहिले षटक होतं असं वाटलं होतं की इसावटी स्पोर्ट्स हा संघ मात्र कुठेतरी अग्रेसर आहे या मॅच मध्ये, परंतु आता मात्र पूर्णपणे अडचणीत असेल तो म्हणजे इसावटी स्पोर्ट्स हा संघ. कारण याचं कारण आहे धारदार शस्त्र इथे मात्र गोलंदाजी करत असताना मनोजने जे अप्रतिम निखारे टाकलेत मैदानाच्या आतमध्ये. खोलगट टप्प्याचा बॉल असून एक यॉर्क लाईनचा चेंडू खरंगळचा ऑन साईडला मिड विकेट शॉर्ट मिड विकेटला चेंडू गॅदर केला जाईल तोपर्यंत एकच धाव. सिंगल डबलला मात्र प्राधान्य फक्त 21 धाव या षटकामध्ये आले आणि नक्कीच मनोजचं ते षटक अतिशय वाखाणण्याजोगी होतं आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 10.50च्या सरासरीने 21 धावा. कालच्या दिवसामध्ये नक्कीच आपण पाहिला तर SCR स्टार संघाला बीट करत अथवा टायगर्स या संघाने मात्र मेगा फायनल मध्ये धडक मारली. कारण पहिली सेमीफायनल होती जो SGR स्टार संघ होता ज्याने मात्र सलग 3 सामने जिंकले, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये त्याला अपयश पत्करावं लागलं आणि तिथे अथर्व टायगर्स या संघाने मात्र विजय सलामी देत मात्र आपला प्रवेश निश्चित केला मेगा फायनल मध्ये. षटक क्रमांक 3 युवा भन्नाट वेग सुपर गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी करत असताना काय लाईन ते इथे मात्र गोलंदाज युवाशी पहिला बॉल इथे डॉट आला. धावसंख्या अगदी स्थिरावली आहे. मी तर म्हणे शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कोणत्या प्रकारचा टार्गेट चेस करण्यासाठी इथे प्रयत्न केले जात नाहीये ते म्हणजे इसावटी स्पोर्ट्सच्या संघाच्या वतीनं. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॅटचा फ्लो आपण पाहिला आणि नक्कीच संपर्कात येऊ शकला नाही हा बॉल. 2 चेंडू आपण पाहिले तर सलग डॉट येतात. धावसंख्या फलकावरती 21. 16 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे अद्याप मैदानावरती जिंकण्यासाठी. यावेळेस पिच बॉल फटका चांगला आहे. चेंडू सरळ सरळ फ्लाइट स्टोक पंचांचा इशारा येतो. लॉंग ऑन सीमा रेषेबाहेर येणारा हा बेफुल्ल षटकार. 27 धावा फलकावरती. सुरुवातीला नक्कीच आपण पाहिलं तर 2 चेंडू अप्रतिम फेकले आणि गोलंदाजाची लाईन ओळखली. मी म्हणेल फलंदाज स्ट्राईकिंगला योगेशला पाहता. टप्प्याचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीमध्ये आणि चेंडू गॅदर करतील तोपर्यंत मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. चांगलं क्रिकेट चांगली मॅच तुम्ही पाहतात सकाळच्या सत्रामध्ये. प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही लीग तुम्ही पाहतात. काल देखील अफाट गर्दी चांगला प्रतिसाद या स्पर्धेला. SPPL 2021 पर्व पहिलं गोलंदाज सय्यद युवा. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली होती. यावेळेस रेंज लागत असताना मात्र आपण पाहिलं तर चेंडू गॅदर केला जातो तोपर्यंत हा डॉट बॉल. सलग आपण या षटकामध्ये पाहिलं तर एक षटकाराचा अपवाद वगळला तर 3 चेंडू अद्यापपर्यंत डॉट पाहायला मिळाले. 1 चेंडूवरती दुहेरी धाव. पुन्हा एकदा यावेळेस हलवार पद्धतीनं बॅट फिरवली आहे. ज्याप्रमाणे मैदानावरती झाडू फिरवावी त्याप्रमाणे ही बॅट फिरवली जाते कारण तुम्हाला धावसंख्येचा पाठलाग करायचा मित्रांनो. चौकार षटकाराची आतषबाजी तर करावीच लागेल जेणेकरून आपण पाहिलं तर संघ थोडासा अडचणीत आहे. धावसंख्या फलकावरती 29 धावा. जिंकण्यासाठी अद्याप 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. 12 बॉल आणि 38 धावा. काल 4 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळाले
अथवा टायगर्स असतील, त्यानंतर SGR स्टार, प्रीतम आदेश प्रतिष्ठान, महालक्ष्मी वॉरियर्स आज देखील आपल्याला 4 संघ स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील. इसावटी स्पोर्ट्स, कल्पक स्पोर्ट्स, ST वॉरियर्स आणि मराठा वॉरियर्स अशा 8 संघ असलेली ही स्पर्धा. 2 दिवसाचा स्पर्धेचा कालावधी आणि आज अंतिम दिवस. संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोण असेल याचं उत्तर नक्कीच मिळेल प्रेक्षकांना. 12 बॉल आणि 38 धावांची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मनोज. फुलकाच बॉल ऑल साईडला. फटका चांगला होता, तितकाच चांगला असेल तिथे टिपला गेलाय आणि अजून एक सफलता अर्जित मनोजच्या नावावरती. फलंदाज बाद. 80 बाद होतात. इसापटी स्पोर्ट्सचा संघ पूर्णपणे बॅकफुटवरती जात असताना धाबू संघाच्या फलकामध्ये अद्यापपर्यंत 29 आणि 29 या धाबू संघावरती लागणारा हा 3रा फटका. एखादा फलंदाजाला मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आपला करिश्मा दाखवावा लागेल, जेणेकरून जी नाव आहे ती मात्र आता समुद्राच्या अगदी मध्यभागी येऊन ठेपली. बुडताना आपल्याला पाहायला मिळते ती इसावटी स्पोर्ट्स संघाची आणि ती नौका किनारी लावणार कोण याचा देखील हा देखील एक मोठा प्रश्न. मैदानाच्या आतमध्ये येतात दी बॅट्समन विनय आणि त्याला साथ देत असताना सलामीवीर फलंदाज योगेश. नॉ स्ट्राईक इनला. गोलंदाज तयार मनोज. अद्यापपर्यंत मनोजचा विचार केला तर अत्यंत चांगली गोलंदाजी. धावत संख्या फलकामध्ये 29. 3रा गडी गारज झालाय. 11 चेंडू आणि 38 धावांची गरज. बॉल 38 धावा. 38 धावा 11 बॉल असं समीकरण या मैदानावरती आहे. गोलंदाज तयार. राईट मोठी विकेट. फटका चांगला आहे. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू शोध अंतर. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. सुरुवातीला सांगितलं की नौका मात्र पाण्यामध्ये बुडते आणि ही नौका किनारी लावणार गोल. एखाद्या फलंदाजाला मात्र असा करिश्मा करावा लागेल जेणेकरून मोठे फटके इथे मात्र लगवावे लागतील. मॅचमध्ये कमबॅक करत असताना पुन्हा एकदा इसावटी स्पोर्ट्सचा संघ. येणारे 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. सामन्यामध्ये कमबॅक करत असताना आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. मध्ये थोडासा अडथळा. गोलंदाज मनोज वरती आक्रमण. स्ट्राईक केलेला फलंदाज आपण पाहतोय विनय. आल्याला षटकार त्यांनी लगावलाय. मनसुबा इथे मात्र दाखवत असताना विजयाचे स्वप्न दाखवत असताना इसावटी स्पोर्ट्स संघाला. अखोट टप्प्याचा बॉल यावेळेस इथे मात्र भन्नाट वेग. काय गोलंदाजी आहे. तिसऱ्या पंचांची नक्कीच या ठिकाणी मागणी केली जाते. आयोजन कमिटी आम्हाला सूचित करते थांबायचं. मनोज बघा स्पोर्ट्सचे पंच असतील जे ऑफिशियल ते तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत येतील आणि शुभम पवार हे स्क्वेलिकचे पंच असतील. तो लेगी गेलाय कल्पेशदा. तो लेगी गेलाय तोच थर्ड एम्पायर तोच देईल. मग तेच बोललेले आता सांगून येईल तो. बघा स्क्वेलिकचे पंच असतील ते नक्कीच ऍक्शन थ्रो गोलंदाज असेल तर कदाचित त्याच्यावरती डिसिजन केलं जाईल. यावेळेस ऑफसाईडला आपण पाहतो लॉंगावतला चेंडू होतो आणि एकच धाव अलॉंग द कार्पेट. एकच धाव तिथे येते आणि सिंगलच्या मदतीने 36 धावा दाखल 67 धावांची गरज असताना 9 चेंडूवर 31 धावांचं 21 या मॅचचा. तिसरा फॅन टप मॅच. बॉल 3 झालेत आणि 4 चेंडू आणि
2 चेंडू बॅलन्स असेल 8-31. 9 बॉल बोलला ना तू. 8 चेंडूवर 31 धावांची गरज. बात करा. यावेळेस मोठा फटका प्रहार केलाय. चेंडू सरळ चालला यावेळेस कामिंग टोपर. चेंडू करतो हवाई सफर. असून एक ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज योगेशच्या बॅटमधून बिग लॉंग षटकार. बेचाळीस धावांच्या फलकावरती 7 बॉल आणि 25 धावांची गरज. या मॅच मध्ये सामना होता गुड. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज होती. आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. अजून एक यावेळेस स्टेप आउट झाले होते परंतु हा चेंडू डॉट. शेवटच्या अंतिम बॉलवरती जर एखादा फटका मोठा आला असता तर कदाचित सामन्यामध्ये पुन्हा एकदा इसापटी स्पोर्ट्सचा संघ कमबॅक करू शकला असता. परंतु सामना बॅलन्स. सामना दोन्ही संघाच्या बाजूने. कधी सामना गोलंदाजाकडे तर कधी सामना आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एका बाजूला एसटी वॉरियर्स हसन इथे प्रयत्न करत असताना जीवाच्या आकांताने इथे गोलंदाजी केली. ज्या मनोजने 2 षटक हाताळले त्या मनोजवरती आक्रमणाला सुरुवात झाली होती. आता मात्र सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळतं. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. आता कोणता गोलंदाज वापरावा हे मात्र नक्कीच टीम मीटिंग ठरवेल. चला जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. एसटी वॉरियर्स संघ पंच ताकीद करा. सूचना जेणेकरून 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. हे सातत्याने वॉर्निंग तुम्ही देत राहा पंच. अंतिम षटक स्लॉगवरचं षटक हनामारीचे षटक आणि या षटकामध्ये धावा आहेत त्या म्हणजे 25 6 बॉल मध्ये. गोलंदाज शिवा. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतो विनयला. नॉन स्ट्रायकिंगला योगेश. 6 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज तयार. राईट अंडरवरती विकेट. आखू टप्प्याचा बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. एक चांगला असेल आणि फलंदाज होतील बाद. डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा टिपलेला चांगला असेल. संपुष्ट होतो फलंदाज विनयचा खेळ. पाच बॉल आणि 25 धावांची गरज आहे. अगदी मी तर म्हणेन फटका खेळण्यासाठी भाग पडला आणि अगदी त्या जाळ्यामध्ये जो ट्रॅप रचला होता त्यामध्ये अडकवला तो म्हणजे फलंदाज विनयला. अगदी हॉलवार पद्धतीने गोलंदाजी केली जाते. मीडियम पिस्टल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. टप्प्याचा बॉल. काय वेग होता. अगदी मी तर म्हणेन बॅटला स्पर्श देखील करू शकला नाही. हा बॉल इतक्या वेगाने झाला. इतक्या वेगाने निघून गेला. नक्कीच आपण पाहतो वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. कारण अंतिम षटक फार महत्वाचं आहे आणि अंतिम षटकामध्ये अद्यापपर्यंत धाव नाही आहे. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा यावेळी क्षेत्ररक्षक तिथे येतील आणि त्याच्या बाकीच्या बाहेर चेंडू सरळ चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा असून एक मोठा फटका. रस मिळतात 4. 3 चेंडू आणि 21 धावा. कारण क्रिकेटमध्ये षटकारापेक्षा मोठा फटका नसतो. एखादा जर चमत्कार यामध्ये वाचू शकेल का या संघाला. 3 बॉल आणि 21 धावांची गरज. मोठा फटका ऑन साइडला. जबरदस्त प्रहार करत असताना चेंडू सरळ चाललाय. यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 14 धावांची. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. एखादा चेंडू जर अवांतराला एखादा चेंडू वाईड नो जर आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल पुढेच एकदा इसापटी स्पोर्ट्स संघ. वाईट बॉल. अवांतर चेंडू आणि तसंच चित्र मैदानावरती घडतोय. धावसंकर फलकावरती जाऊन पोहोचले. अद्यापपर्यंत 53 13 धावांची 14 धावांची गरज आहे.
2 चेंडू आणि 14 धावा. तो बॉल आणि 14 धावा. आणि यामुळे सीत्यावर साईडला फटका चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत एकच धाव दिलेलं होतं. आणि आता जबरजबल हा सामना इथे एकतर ते झुकलेला पाहायला मिळतोय एस टी वॉरियर्स संघाच्या बाजूने, ज्याने मात्र चांगली फलंदाजी केली. पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि या गोलंदाजीच्या जोरावरती या मैदानावरती सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे एस टी वॉरियर्स संघाने. वेल प्लेड बॉईज, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम विसावटी वॉरियर्स. हा संघ इथे पराभूत झाला, त्यांचं देखील विशेष कौतुक. जो संघ इथे विजय झाला तो म्हणजे एस टी वॉरियर्स या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सामना इथे जिंकला तो एस टी वॉरियर्स संघाने. संघाचा पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करू.